ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. बंधूंनो, दत्तजन्माच्या या पवित्र सप्ताहामध्ये आपल्याशी दोन शब्द बोलण्याचा, संवाद करण्याचा पुन्हा योग आला. ही एक मोठी आनंददायक, समाधान देणारी आणि सुखावह बाब आहे. आजचा विषय जरा आगळा वेगळा आहे. दिसायला तसं आपल्याला वरवर सोपा वाटतो, पण त्याच्या पाठीमागची जी काही घटना आहे, जे काही प्रसंग आहे, त्याची जर दखल आपण जर घेतली तर आपण जे वाचतो, पाहतो ते नवीन रूपामध्ये, नवीन आशयासमोर आपल्यासमोर प्रगट होऊ लागतं. असं आपल्याला गुरुचरित्रामध्ये वारंवार प्रत्ययाला येतं. गुरुचरित्रामधले जे काही अनेक अध्याय आहेत, असा कोणताही अध्याय नाही की तो अध्याय टाकाऊ आहे किंवा दुर्लक्षित करण्यासारखा आहे. अगदी कर्मकांडाचा लोकांना कंटाळा येतो तो वाचताना, ही गोष्ट खरी आहे. किंवा 25व्या 26व्या अध्यायामध्ये सगळ्या वेदाची माहिती आहे, ती माहिती सगळी आहे. लोकांना असं वाटतं की नुसती माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, आणि हे टेक्निकल आहे, निरस आहे पुन्हा. आणि म्हणून आपण त्याच्याकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं देत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण ते अध्याय देखील अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे गुरुचरित्रातला एक अक्षर असं नाही कोणचंही की जे कोणत्याही स्वरूपाचं निरर्थक स्वरूपामध्ये मांडण्यात आलेलं आहे. आणि म्हणून वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणतात ती गोष्ट खरी आहे की संपूर्ण गुरुचरित्र हे दुसरं तिसरं काही नसून भगवान श्री नरसिंह सरस्वती देवाचा मंत्रमय हा वैदिक आविष्कार आहे. हे दर्शन आहे. हे सर्व मंत्रमय आहे. आणि मंत्रमय असल्यामुळे त्याला पावित्र्य आहे, त्याला मांगल्य आहे. आणि त्याची जी बैठक आहे ती अतिशय उदात्त आणि विशाल अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून कोणताही अध्याय निवडला किंवा वाचायला घेतला, मधून घेतला तरी सुद्धा लोकांचा असा समज झाला की क्रमानेच वाचला पाहिजे. जे पाठ करतात, जे पूजा करतात, जे सप्ताह करतात, तो क्रम त्यांच्याशी बरोबर आहे. पण एखाद्याने कुतूहल म्हणून जरी वाचायला घेतला तरी त्याला त्या अध्यायाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. आणि अशा स्वरूपाचे जे काही अध्याय आहेत त्यापैकी एक अध्याय 6वा अध्याय. आणि 6व्या अध्यायामध्ये वैशिष्ट्य काय की 6वा अध्याय हा गोकर्ण महाबळेश्वर बद्दलचा आहे. 6 आणि 7. 5व्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये दत्तात्रय भगवान प्रगट झालेले आहेत. 5व्या अध्यायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ अवतार प्रगट झालेला आहे. आणि अवताराची कथा सांगतात न सांगतात तो सरस्वती गंगाधर आपल्याला गोकर्ण महाभारताची कथा सांगतात. एखादा जो विचक्षण असेल तर तो म्हणतो इथे कथा तुटलेलं आहे का, इथे कथानकाने असं काही वळण घेतलं आहे का. अहो, तुम्ही 2 अवताराची चरित्र कथा आम्हाला सांगत आहात. दत्तात्रय अवताराची सांगतात आहे, श्रीपाद अवताराची सांगितली, चरित्र कथा सांगितली. कुठे जन्म झाला, कुठे अवतार झाला ते स्थान सांगितलं, तिथे कोण कोण होते हे तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि एकदमच तुम्ही गोकर्ण महाबळेश्वराकडे वळला, हे कसं काय, आणि याचं मर्म काय. अशा स्वरूपाची शंका एखाद्याला जर आली तर ती साहजिक आहे. आणि मग ती शंका पाहत असताना आपल्याला या अध्यायाचं काय महत्त्व आहे ते आपल्याला कळतंय. आणि त्या दृष्टीनेच आज आपण थोडाफार विचार करतोय. सिद्ध असं म्हणतात आहे, अगदी सुरुवात सुरू झाली आहे 6व्या अध्यायाची, की महाराज तुम्ही आता हे सांगितलेलं आहे आणि आता काय सांगतात आहे
तर ते असं म्हणतात आहे की आता मी गोकर्णाचं आख्यान सांगतोय. सरस्वती गंगाधर सांगून राहिलेले आहेत. आणि ते बोलताना काय बोलतात आहे, गोकर्णी शंकर असे जाण. गोकर्ण हे शिवक्षेत्र आहे. गोकर्णी शंकर असे जाण, याच कारणे निर्गुण त्रयमूर्ती वसती तया स्थानी. वरवर दिसायला अतिशय सोपी साधी विवेचनाच्या ओघात आलेली ही ओवी आहे. पण या ओवीवर आपण सहज जर थोडंसं चिंतेत टाकलं, नजर टाकली, तर ते काय म्हणतात आहे की या स्थानामध्ये त्रयमूर्तीचा वास आहे. आणि ह्या त्रयमूर्तीचा वास काय आहे, आणि हे त्रयमूर्ती निर्गुण रूपामध्ये आहेत. निर्गुण रूपामध्ये शिवशंकर, विष्णू आणि ब्रह्मदेव असण्याचं कारण काय? कारण त्याचं असं आहे की श्रीपाद वल्लभ यांचा अवतार प्रगट झाल्यानंतर या अवताराने निर्गुण रूपावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. कथा प्रधान असं सगळ्या घटना आणि प्रसंग, एक दोन प्रसंग सोडले तर जास्ती कुठे आढळत नाहीत आपल्याला. आणि म्हणून याची कारणे निर्गुण रूपामध्ये त्रयमूर्ती असती. म्हणजे आहे स्थान शिवाचं, पण ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे या स्थानावर आहे. कारण काय? महाबळेश्वर लिंग स्वयंभू शिव. या ठिकाणचं हे जे महाबळेश्वर शिवलिंग आहे हा साक्षात स्वयंभू शिव आहे. मूर्तिमंत रूपात शिव आहे. हे सरस्वती गंगाधर सांगून राहिले आहेत आपल्याला. आणि म्हणून अशा या लिंगाची स्थापना प्रत्यक्ष गणेशाने केलेली आहे. आणि गुरुचरित्रामधली गंमत अशी आहे की गणेश शिवाची प्रतिष्ठापना करतो आणि शिव गणेशाची प्रतिष्ठापना करतो, असं एक अद्भुत रूप आपल्याला दिसतंय. आणि म्हणून स्वशिर छेदोनी परिकर, तो रावण होता. रावण कथेला त्यांनी प्रारंभ केला. आणि रावण हा मोठा वेद होता, वेद जाणणारा होता, दशग्रंथी ब्राह्मण होता तो, पित्याकडून अगदी. त्याची आई ही मोठी शिवभक्त होती. आणि आईच्यासाठी तर तू मातीच्या शिवलिंगाची काय पूजा करते, मी कैलासावरून प्रत्येक शिवच घेऊन येतो. आणि म्हणून तो रावण त्या ठिकाणी गेला. आणि त्याचा तो अभिमान, त्याचा तो उर्मटपणा, त्याचा आग्रह पाहून शिवशंकराने त्याची गंमत केली. नुसतं बोट दाबलं, तो अडकला त्या ठिकाणी, त्या कैलास पर्वतावर. आणि त्यावेळेस रावणाने गायनाला सुरुवात केली. त्या गायनाचं जे वर्णन आहे हा 6व्या अध्यायातला अतिशय महत्वाचा भाग आहे. रागदारीसह असलेलं ते गायन आहे. आणि स्वशिर छेदोनी परिकर तंतू लावले निज अंगी. त्यांनी आपलं शिर छेदलं आणि तंतू लावले. लोकांना हे सगळं कॉन्ट्रडिक्शन आहे. कोणी स्वतःचं शिर छेदून पुन्हा हे करू शकतो का? तर आपल्याला असं आढळेल की परशुरामाने आपल्या वडिलांच्या आज्ञेने आपल्या आईचा शिरच्छेद केला आणि पुन्हा ती प्रगट झाली. तर हे सगळे मंत्रात्मक रूप आहेत. या सगळ्या मंत्रात्मक घटना आहेत. आणि म्हणून तंतू लाविले निज अंगी. संपूर्ण शरीर ही एक विणा आहे. आणि या शरीरातल्या सगळे शिरा हे तंतू, आपले तंतू हे तंतू आहेत. आणि जसे विणेला धार लावता आपण तंतूनुसार ते तार बरोबर जुळते, अशाच रूपाची विणा त्यांनी तयार केली. थोडक्यात सरस्वती गंगाधरला असं सांगायचं आहे की आपलं सर्व शरीर त्यांनी मंत्रात्मक रूपाने प्रोक्षित केलं आणि त्या मंत्रमय रूपामध्ये त्यांनी वीणा वादनाला सुरुवात केली, गायनाला सुरुवात केली. 8ही गण प्रख्यात, 8 गणाचं वर्णन आलेलं आहे, नवरसाचं वर्णन आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वरांचे वर्ण आणि त्यांचे चित्र, देवता, हे जे राग आहेत त्या रागांची नावं आहेत.
आणि मराठी वाङ्मयामध्ये एक सरस्वती गंगाधर, दुसरे अंबाजोगाईचे दासोपंत आणि तिसरे समर्थ रामदास, हे तिघेही पट्टीचे संगीत तज्ज्ञ आहेत. आणि या तिघांनी सुद्धा तऱ्हेतऱ्हेच्या रागदारीमध्ये पदरचना मराठीत सुद्धा केलेल्या आहेत. नुसतं एकेका याच्यात भक्तिरस असं नाही, सगळ्या याच्यात त्यांनी केलेलं आहे. तर मराठी संतांची ही संगीत आराधना याच्यावर फार थोडं काम झालेलं आहे. एकच प्रबंध झाला आहे मराठवाड्यामध्ये. पण ही मराठी संतांची संगीत आराधना आणि गुरुचरित्र श्री गुरुचं परम वैशिष्ट्य काय, त्यांना गायनाची आणि कीर्तनाची मोठी आवड होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी गेल्यानंतर, श्रीशैलाला गेल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही कीर्तन करा, गायन करा, गायनाने हे करा. म्हणून गायनाच्या द्वारा संपूर्ण दत्तात्रयाची उपासना करता येते. हे 6व्या अध्यायामध्ये इथे आपल्याला मांडलेलं आहे. 51 अध्यायामध्ये पुन्हा तीच गोष्ट आलेली आहे. म्हणजे संगीत आणि ते वैदिक स्वरूपाचं संगीत, वीणा वाद्य, म्हणजे त्या वैदिक संगीताचा एक प्रधान भाग असा आहे की हे 4ही वेद आहे, त्याची पहिले 3 वेद आपल्याला हे संगीताचं म्हणता येतं. आणि सामवेद हा संपूर्ण संगीताचाच आहे. मग संगीत गायचं तर वाद्य कोणचं, तर वीणा वाद्य होतं. म्हणजे वीणा या वाद्यावर हे संपूर्ण आपले ऋषी संपूर्ण वेदांचं गायन करीत असत. आणि आपली सर्वात मोठी देवता जी आहे विद्येची, ती सरस्वती आहे, ती वीणाधारिणी आहे, हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. तर अशी ही वीणाधारिणी सरस्वती आणि त्याच्यातून वैदिक संगीताचं गायन आणि अतिशय स्वरासह मृदू आणि मंगल स्वरूपाचं गायन, ही एक दैवी अलौकिक अशी घटना आहे. ती रावण करतोय. म्हणजे त्याचं कौशल्य त्या विद्येमध्ये केवढं होतं हे आपल्याला साधं गायन करीत नव्हतं. तो वैदिक सामगायन, सामवेद तो गात होता, ओवीत आहे ते असं म्हणून राहिलेले आहे की कैलासस्थान वर्ष 8 रस प्रख्यात नवरस स्वरांचे वर्ण आणि प्रत्येक स्वराच्या वर्णाला देवता आहेत. जे पट्टीचे संगीतज्ञ आहेत त्यांना या देवतांची आणि त्यातल्या याची सगळी माहिती आहे. पण एक सगळ्यांच्या माहितीसाठी मी आपल्याला सांगतो की हैदराबादला सालारजंग जे म्युझियम आहे त्याच्यामध्ये ही सगळी चित्र त्यांनी लावलेली आहेत, ही नवरसाची वगैरे संगीताच्या देवतेची. तर अशा स्वरूपाचं संगीत अतिशय मधुर, गोड आणि रम्य हा 3 वर्ष गात होता. कारण काय, तर कैलास स्थान आहे शिवाचं आणि त्या कैलास स्थानावर शिव आहे. पण कैलास स्थानावर काय वैशिष्ट्य आहे, तर त्या कैलास स्थानावर शिवाचा आत्मलिंग आहे, प्राणतत्व आहे. कैलास असं हे स्वर आहे, स्थान आहे की शिव तिथे आपल्या प्राणासह राहतो, सर्वस्व याच्यामध्ये राहतो. आणि म्हणून जेव्हा नरसिंह स्वामी महाराजांनी स्वात्मसौख्याची सांगता केली आणि पंचम आश्रमाकडे ते वळले, तेव्हा त्यांनी जे वर्णन केलंय त्याच्यात कैलास सरोवर, मानस सरोवर, कैलास स्थान असं स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे दत्तात्रयाचं कैलास हे स्थान शिवस्थान आहे, ही गोष्ट दत्तात्रय परंपरेमध्ये वारंवार सगळ्या ऋषी मुनींनी सांगितलेली आहे. कारण काय, तर या स्थानाचं महत्व काय, वर्ष 3 पूजिले यासी, जो कैलासावरच्या वर अधिष्ठित असलेल्या शिवाचं 3 वर्षापर्यंत पूजन करतो तो. वर्ष 3 पूजले यासी तुची माझे स्वरूप होसी, असं शिव रावणाला सांगतात आहे. या 6व्या अध्यायामध्ये नुसतं वर्णन नाही, कथा संवाद आलेला आहे. संवाद आले, डायलॉग ज्याला आपण ते असे आलेले. रावण बोलतोय, शिव ऐकतोय, शिव रावणाशी बोलतात आहे. आणि ते म्हणतात की अरे एवढंच कशाला, जो कोणी 3 वर्ष याच्यावर हे करेल तो माझ्या स्वस्वरूपाचं, माझ्या स्वरूपासारखा होईल, तो शिवच होईल.
हे शिव सांगून राहिलेली आहे. वर्ष 3 पूजले यासी, तुझी माझे स्वरूप होसी, तुझं नगर कैलास, आणि म्हणून तू जर कैलासामध्ये हे शिवासस्थान जर नेलं तर अजून काय होईल? मृत्यू नाही. ज्या क्षणी, म्हणून आपल्याकडे सगळ्यांमध्ये कैलासवासी, एखादी वृत्ती मुक्त झाली तर कैलासवासी हा शब्द वापरतो. म्हणजे कैलासवासी एका त्या पदाने तो जीव जो गेलेला आहे तो शिवस्थानापर्यंत गेलेला आहे. म्हणून मृत्यू नाही कदा तुझं, मृत्यूच्या बंधनापासून तो मुक्त होतो. अशा स्वरूपाचं हे 3 वर्षाचं कैलासाचं स्थान आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट. म्हणजे कैलास, स्वर्ग या सगळ्या कपोल कल्पना आहेत, पुराणांच्या भाकड कथा आहेत, अशा स्वरूपा गप्पा आहेत. पुराणिकांना उद्योग नव्हता, अशा स्वरूपाचे सूर विचार वगैरे अनेक लोक बोलत असतात. ते का बोलतात त्यांना काहीच माहिती नसतं. ते फक्त स्वतःचं कौतुक जगासमोर मांडत असतात. पण गुरुचरित्र आपल्याला सांगतं, शिव रावणाला सांगतात आहे की 3 वर्षापर्यंत जो अशाचं गायन करेल तो माझ्या स्वरूपा होईल. आणि तो तू ज्या नगरात राहिला त्या नगरात कोणी मृत्यूच होणार नाही. आणि आपल्याला सगळ्यात भय मृत्यूच आहे, आपण शेवट होणार म्हणून. तर अमर होईल अशा स्वरूपाची ग्वाही परमेश्वर रावणाला ते देतात आहे. आणि अशाच ही सगळी माहिती गेल्यानंतर देवाने त्याला आत्मलिंग दिलं. कथाच आहे ती, सगळी माहिती आहे. आणि तो घेऊन रावणाला आल्यानंतर सगळे देव वगैरे अगदी गडबडून गेले. नारदांनी ही बातमी सगळ्यांना सांगितली. मग गणेशाने ते लिंग घेण्याचा प्रयत्न केला. तर असं काय आहे तो कथाभाग सगळं आलेला आहे. आणि त्या रावणाकडून त्यांनी ते संध्या करत असताना ते लिंग घेतलं, त्यांनी पृथ्वीवर ठेवलं. तो सगळं कथाभाग आला आहे. पण हे सांगत असताना नारद काय म्हणतात आहे, नारद रावणाला म्हणतात आहे की रावणा, तुला जे आत्मलिंग दिलेले आहे शिवाने, हे शिवलिंग तुला माहिती आहे का काय? ओवीच आहे ती. म्हणजे रावणाच्या ह्याच्यातून, नारद रावणाच्या संवादातून आपल्याला फारच हे होतं. लिंग उपजले कवने दिशी, हे लिंग कसं निर्माण झालं याची चौकशी केली का तू? देवाने तुला त्याचं आत्मलिंग दिलं, हे खरं आहे. माझे मित्र भीमाशंकर होते, आता नुकतेच वारले 1 वर्षापूर्वी. त्यांनी मला एक गंमत सांगितली की ते शिवलिंग घेऊन, आत्मलिंग घेऊन रावण त्या एका पेटीमध्ये म्हणा याच्यामध्ये घेऊन आला ते. आणि तो ज्या वेगाने येत होता त्या वेगाने त्या पेटीचं झाकण म्हणा किंवा काही म्हणा, तर वरचा भाग निखळला आणि खाली पडला. लिंग तिथं राहिलं, संपुट ज्याला आपण म्हणतो ते असं. तर ज्या ठिकाणी ते पडलं त्या ठिकाणी आता वाडी हे तीर्थक्षेत्र आहे. आणि म्हणून औरवार आणि गौरवार तिथलं जे शिवस्थान जे आहे तिथे वासुदेवानंद सरस्वती होते आणि श्री गुरु नरसिंह सरस्वती होते. त्यांनी वाडी क्षेत्र का निवडलं तर रावणाचं हे आत्मलिंगाचं ते संपुट जे होतं ते तिथे पडलं होतं. म्हणजे ही बारीक सारी गोष्ट आपल्या एकेका तीर्थाचा इतिहास आणि परंपरा आपल्याला कुठे कुठे नेऊन सोडते हे आपल्याला कळून चुकतं.